आज आपण सप्पक फोडणीचं वरण बघणार आहोत। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं आहे। ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। इथं 8 ते 10 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे। काही कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत। ती फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। मुगाची डाळ शिजवून घेतली होती मी, ती इथं टाकून घेतलेली आहे। अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही वरण केलं तर मुलं खूप आवडीनं वरण भात खातात। तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा वरण करून बघा। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। वरणाला चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। अशा प्रकारे आपलं वरण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे।